नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ, अतिशय पौष्टिक असून खमंग, चवीला अप्रतिम लागते, अगदी मोजक्या साहित्यात तसेच झटपट तयार होतो. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर इथे मी पालक घेतलेला आहे, जवळपास एक जुडी इतका. स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे बारीक. एका परातीत टाकून घेते. यामध्ये मी 2 चम्मच बेसन पीठ घालते. त्यानंतर 1 चम्मच तांदळाचं पीठ, तसेच 2 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 1 चम्मच बाजरीचं पीठ. चवीनुसार मीठ, जिरे, धनेपूड, लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद आणि भरपूर सारी तीळ. सगळं एकजीव करून घेऊया. आणि ठेचलेलं लसूण, अर्ध लिंबू पिळून घेते, लिंबाचा रस, त्यामुळे चव खूप छान लागते. तर आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि गोळा भिजून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी करून मी गोळा भिजून घेते. अगदी घट्टसर नाही भिजवायचं, आपल्याला थोडंसं मऊच भिजवायचं आहे. थालीपीठाला थोडा मऊ असला की थालीपीठ थापायला सोपं जातं. तर गोळा भिजून झालेला आहे, बघू शकता. तर इथे गॅसवर तवा ठेवून घेते. तवा गरम होईपर्यंत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापण्यासाठी इथे मी कॉटनचा सुती जो कापड असतो त्याला ओला करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे पिळून घेतलेला आहे. आता आपल्याला एक गोळा तोडून, लहान गोळा, तर या अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पातळसर थापायचं आपल्याला, अगदी जाडही नको. तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून घेऊ ते थालीपीठ थापून घेते. आता मधोमध आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यामधून तेल टाकता येईल आणि खमंग असं थालीपीठ भाजलं जाईल. तर तवा गरम झालेला आहे. वरून कापड टाकून थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया. थोडा पाण्याचा हात लावून, अलगद पडून जातं मग ते. तर इथे मधोमध आपल्याला छिद्र करून घेतलं, तिथे थोडं तेल सोडून, आजूबाजूला थोडं साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर बघू शकता, मस्त खमंग असं थालीपीठ भाजून तयार आहे. काढून घेते एका टोपलीमध्ये. बघू शकता, मस्त हिरवगार दिसते. याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालीपीठ थापून घेऊया. तर हे सुद्धा थालीपीठ थापून झालेलं आहे. पुन्हा शेकून घेऊया तव्यावर मस्त. तेल टाकून खमंग असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी तर म्हणजे खूप छान आहे आणि टेस्टही छान लागते. वजनही कमी करण्यास मदत होते. तर थालीपीठ या पद्धतीने मी सगळं थालीपीठ करून घेते. दह्यासोबत तर खूप छान लागते. इथे माझ्याकडे दही नसल्यामुळे मी इथे शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्या बरोबर सर्व करणार आहे. थालीपीठाची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.